संदर्भातली जी मेडिकल बुलेटिन आहे ते देखील आता थोड्याच वेळात येईलच। आर्थिक परिस्थिती बदलत असते असं कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यावेळेला त्यांची आर्थिक परिस्थिती ही अल्पगटात होती, आता त्यांची परिस्थिती बदलली, घराचा ताबा घेताना उत्पन्न वेगळं असेल तर त्यात चूक असं नाही, हा नियम इतरांना लावला तर अनेकांवर कारवाई होईल असं कदम यांनी म्हटलेलं आहे। दोन्हीकडून जो युक्तिवाद झाला त्यातले हे महत्त्वाचे मुद्दे, कोकाटेंनी कोणतेही खोटे पुरावे कागदपत्र दिली नाहीत असं वकिलांचं म्हणणं आहे। जो युक्तिवाद केला जातोय ते आपण पाहतोय, चुकीच्या माहितीला फसवणूक म्हणता येणार नाही असं कोकाटे यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा हा युक्तिवाद आहे, कागदपत्रांवर खोटी सही केलेली नाही असं स्पष्टीकरण देखील कोकाटे यांच्या वकिलांनी केलेलं आहे। आणि राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा देखील दाखला कोर्टासमोर देण्यात आलेला आहे। हा आमदारकी रद्द करण्याबाबतचा दाखला आहे असं बोललं जात आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्याची वकिलांनी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली जाते का ते पाहावं लागेलच। कोकाटे यांचा जो वैद्यकीय अहवाल आहे तो देखील कोर्टात सादर करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात आलेली आहे, ते आपण थोड्याच वेळापूर्वी या संदर्भातली माहिती दिली। अफजल अन्सारी प्रकरणाचा कोकाटेंच्या वकिलांकडून दाखला देण्यात आलेला आहे आणि कोकाटेंनी गरिबांची घरं लाटली असा हस्तक्षेप याचिकाकर्ते यांनी यात युक्तिवाद केला। एक रेशन कार्ड असताना 2 घरं लाटली असा देखील हस्तक्षेप याचिकाकर्ते त्यांचा युक्तिवाद। आणि पिस्तूल परवानगीच्या अर्जामध्ये 25 एकर जमिनीचा उल्लेख आहे। ज्यावेळेला पिस्तूलच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला त्यावेळेला जमीन 25 एकर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यावेळी कोकाटे हे सभापती होते अशी ही माहिती देण्यात आली आहे। या प्रकरणातला जो युक्तिवाद सुरू आहे त्याचे मुद्दे आपण पाहतोय। कोकाटे यांच्या शिक्षेवर जोरदार जो युक्तिवाद सुरू आहे कोर्टात त्याचे हे महत्त्वाचे मुद्दे, कोकाटे आणि त्यांचे भाऊ आर्थिक दुर्बल घटकामध्ये नव्हते असंही युक्तिवाद करण्यात आलेला आहे। कोकाटे यांचे वकील होते, त्यांना नियमांची माहिती होती असं याचिकाकर्त्यानं म्हटलंय। कोकाटेंचे भाऊ कंत्राटदार होते, त्यांच्याकडे 25 एकर जमीन होती आणि पिस्तूलच्या परवानगीसाठी 25 एकर जमीन देखील दाखवण्यात आली। कोकाटे आणि त्यांचे भाऊ हे आर्थिक दुर्बल घटकात नव्हते, हा महत्त्वाचा युक्तिवाद आहे। कोकाटे वकील होते आणि त्यांना नियमांची माहिती होती असंही याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे। त्यामुळे हे फसवणूक केली जाते, जो आरोप केला जातो याचिकाकर्त्याकडून त्याबाबतचा हा युक्तिवाद आहे। कोकाटे आणि त्यांचे भाऊ हे आर्थिक दुर्बल घटकात नव्हते असा याचिकाकर्त्याने युक्तिवाद केलेला आहे। हा महत्त्वाचा युक्तिवाद आहे आणि याबाबत आता कोर्ट पुढे काय प्रतिक्रिया देतं, त्यावर काय समोर निर्णय येतो ते पाहावं लागेल। मात्र जे युक्तिवाद केले जात आहेत दोन्ही पक्षाकडून त्या संदर्भातले मुद्दे आपण पाहतोय। कोकाटे यांच्या प्रकरणामध्ये जो युक्तिवाद सुरू आहे ते महत्त्वाचे मुद्दे सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय। कोकाटे आणि त्यांचे भाऊ हे आर्थिक दुर्बल घटकात नव्हते असं याचिकाकर्त्यानं युक्तिवाद केलेला आहे। कोकाटे हे वकील होते, त्यांना नियमांची माहिती होती असंही याचिकाकर्त्यानं म्हटलंय। आणि कोकाटे यांनी फसवणूक केली हे त्यातून सिद्ध होतं असा देखील युक्तिवाद करण्याचा हा प्रयत्न आहे। पोलीस पाटलांची साक्ष अनिकेत निकमांनी वाचलेली आहे। या प्रकरणातला ही मोठी आता घडामोड आपण पाहतोय। कोकाटेंच्या मालमत्तेचा अंदाज बांधला पोलीस पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। कोकाटे यांच्या मालमत्तेसंदर्भातला जो काही अंदाज आहे तो आता मांडला जातोय। पोलीस पाटलांची साक्ष अनिकेत निकम यांनी वाचलेली आहे। कोकाटे यांच्या मालमत्तेचा अंदाज हा बांधण्यात आला अशी माहिती पोलीस पाटील यांनी दिली। जो कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे त्या संदर्भातली ही मोठी एक वेगळी घडामोड आपण पाहतोय। आता संध्या कोकाटे यांच्या मालमत्तेचा अंदाज बांधण्यात आला अशी पोलीस पाटील यांनी माहिती दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। संकेत वरक आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत। संकेत, या संदर्भात नवीन काय अपडेट आली आहे? संकेत, माझा आवाज येतोय आपल्याला? काही तांत्रिक कारणास्तव संकेत यांच्याशी संपर्क होत नाहीये, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र सध्याची मोठी घडामोड जी मी सांगतोय तुम्हाला ती म्हणजे कोकाटे यांच्या संदर्भात जो युक्तिवाद सुरू आहे त्याबाबत आपण महत्त्वाचे मुद्दे पाहिले। पोलीस पाटील यांची साक्ष अनिकेत निकमांनी वाचलेली आहे जी। या संदर्भात आता संकेत वरक यांच्याशी जोडलं गेलेलं आहे। संकेत थेट लीलावती रुग्णालयाच्या परिसरात आहेत। लीलावती रुग्णालयातून थोड्याच वेळात त्यांची मेडिकल बुलेटिन प्रसारित होणार, त्याबाबत काय सध्या तिथे घडामोडी सुरू आहे लीलावती रुग्णालय परिसरात? संकेत,
नक्कीच जर आपण पाहिलं तर आज सकाळी आपल्याला माहिती मिळाली की 2 वाजता हे मेडिकल बुलेटिन खरं तर होणार होतं. आजची एक घडामोड क्रोनॉलॉजी जर सांगायची तर सकाळी नाशिकचे जे पोलीस होते ते काल रात्रीपासून इकडे होते. त्यांची ये जा आज रुग्णालयात लीलावतीमध्ये सुरू होती आणि कुठेतरी माणिकराव कोकाटे जेव्हा इथे ॲडमिट झाले होते लीलावती हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्यांचा हाय बीपीचा त्रास होता. पण आज सकाळी असं सांगण्यात आलं की त्यांच्यावरती अँजिओग्राफी पार पडणार आहे आणि आता अँजिओग्राफीमध्ये रिपोर्ट काय येतो ती दुपारी अँजिओग्राफी त्यांच्यावरती पार पडली. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे अँजिओग्राफीमध्ये नेमकं काय येतं. अँजिओग्राफी का करतात तर ब्लड क्लॉट्स असतील का ब्लॉकेज असतील का हे तपासले जातात. जर असतील तर त्याच्यावरती तात्काळ उपचार करावे लागतात. तर दुपारी ही अँजिओग्राफी पार पडली त्याचा रिपोर्ट सध्या आलेला असणार आहे. त्याच्यामुळे 2 वाजता ही जी मेडिकल बुलेटिन होणार होतं ते खरं तर आपण पाहिलं की ते 4 वाजता त्याची डेट जी आहे वेळ जी आहे ही पुढे ढकलण्यात आली. 3 वाजता आपण पाहिलं तर 3 वाजता कोर्टात सुनावणी होती. आता 4:18 झालेत अजूनसुद्धा इकडे डॉक्टर्स आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे इतका हा डिले का होतो आहे इतकं लेट का होतो आहे असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. खरं तर ही सुनावणी पूर्ण झाल्यावरतीच डॉक्टरकडे येऊन मेडिकल बुलेटिन किंवा मीडियाला संबोधित करणार आहेत का असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. पण मुळात हा मुद्दा असा आहे की आज जवळपास 2 दिवस झाले माणिकराव कोकाटे रुग्णालयात ते भरती आहेत. एकदाही कोणत्या प्रकारचं ऑफिशियल कम्युनिकेशन हॉस्पिटलमार्फत करण्यात आलेलं नाही आहे आणि आज जे करण्यात येणार होतं ते 2 वाजताचं कम्युनिकेशन होतं. 2 वाजताचं मीडिया बुलेटिन होतं ते सुरुवातीलाच त्यांनी 4चं केलं. एक असा अंदाज बांधला जातो की 3ची जी सुनावणी आहे ती सुनावणी झाल्यानंतर 4 वाजता ते बोलतील आणि कुठेतरी तो अंदाज खरा होताना आपल्याला दिसतो कारण की सुनावणी अजून सुरू आहे. म्हणजे या मेडिकल बुलेटिनसाठी वाट पाहिली जाते आहे युक्तिवाद पूर्ण होण्याची. जी सुनावणी सुरू आहे त्याची कारण 2ची वेळ 4ला केली 4चे आता 4:30 होत आहेत तरीही या संदर्भात काही पत्ता नाही. या संदर्भात आता जो युक्तिवाद सुरू आहे त्याचे अपडेट जाणून घेऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी त्या संदर्भात अपडेट देतील. प्रणाली, सध्या युक्तिवाद जो सुरू आहे त्या संदर्भात काय नवीन अपडेट? नवीन अपडेट अशी आहे की 25 एकर जमीन जी पिस्तूल घेत असताना दाखवण्यात आलेली होती त्या संदर्भातला प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की ही 25 एकर जमीन जी आहे ती का दाखवण्यात आली नव्हती. ज्यावेळेला उत्पन्न दाखवण्यात आलं तर त्यावेळेला अनिकेत निकम यांनी असं सांगितलेलं आहे की ती शेतजमीन माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांची आहे. ती त्यांचं उत्पन्न म्हणून त्यावेळेला ती दाखवता येणार नव्हती. सोबतच त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे न्यायमूर्ती यांचं एक महत्त्वाचं विधान या ठिकाणी येत आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जी अथॉरिटी आहे म्हणजे त्यावेळची अथॉरिटी म्हाडा असं आपल्याला म्हणता येईल की त्यांनी कागदपत्राची शहानिशा करताना योग्य पद्धतीनं केलेली नाही आहे किंवा त्यांचा निष्काळजीपणा जो आहे तो वारंवार दिसून येत असल्याचं म्हटलेलं आहे. शेतीचा उल्लेख तुमच्या ॲफिडेव्हिटमध्ये का नाही असा सवाल जेव्हा न्यायमूर्तींनी उपस्थित केला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ही शेतजमीन अनिकेत निकम यांनी असा उल्लेख केला आहे की ही शेतजमीन वडिलांची आहे ती माणिकराव कोकाटे यांची नाही असं या ठिकाणी म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे 25 एकर जमीन असताना कमी उत्पन्न किंवा अत्यल्प उत्पन्न गट या गटातून त्यांनी ही सदनिका खोटे कागदपत्र किंवा खोटं उत्पन्न दाखवून लाटली आहे असं म्हटलं जात होतं आणि परिणामी माणिकराव कोकाटे हे त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी ही सदनिकेसाठी अर्ज केला त्यावेळेला अत्यल्प उत्पन्न गटामध्ये येत नव्हते आणि तरीसुद्धा त्यांनी अत्यल्प उत्पन्न गटातून त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी ही घरं लाटली असा त्यांच्यावर आरोप आहे. आता आपण पाहतो आहोत की त्यातली महत्त्वाची अपडेट ही आणखी एक महत्त्वाची अपडेट येते. 1991ला नियम पास करण्यात आला तेव्हा ते स्पष्ट करण्यात आले आहे की तुम्ही तुमचे उत्पन्नाबाबत अफिडेव्हिट देणे आवश्यक होते. मग 1994ला अलॉटमेंट दिली कशी असा सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे. जुने घरे ज्यांनी घेतलेली होती त्यांना इन्कम सर्टिफिकेट अफिडेव्हिट द्यायला सांगितलेलं होतं. म्हणजे काय तर माणिकराव कोकाटे यांनी जेव्हा अर्ज केलेला होता त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हाडाच्या नियमांमध्ये बदल झाला आणि म्हाडाने असं सांगितलं की प्रत्येकाला त्याच्या उत्पन्नाच्या संदर्भात एक अफिडेव्हिट द्यावं लागेल. म्हणजे तुमच्या उत्पन्नाचे तुम्हाला कागदपत्र तर द्यावीच लागतात परंतु त्याचबरोबर तुम्हाला अफिडेव्हिटसुद्धा द्यावं लागतं की मी जे काही उत्पन्न दाखवलेलं आहे हेच माझं खरं उत्पन्न आहे आणि या उत्पन्नामध्ये जर काही मी दिलेली कागदपत्र जर खोटी असतील तर माझ्याकडची सदनिका ही काढून घेण्यात यावी अशा स्वरूपाचं ते ॲफिडेव्हिट असतं आणि हे ॲफिडेव्हिट देण्याचा नियम 1994ला आला आणि त्यानंतर 1994ला ही अलॉटमेंट लेटर किंवा ताबापत्र हे माणिकराव कोकाटेंना देण्यात आलेलं होतं. तर या ठिकाणी असा सवाल उपस्थित केला जातो की 91ला जर हा नियम झाला तर 94ला ॲफिडेव्हिट देणं आवश्यक होतं ते देण्यात आलेलं नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे.
पण त्यामध्ये एक दावा हा सुद्धा करण्यात आलेला आहे की ज्यांनी म्हणजे हा नियम होण्याच्या पूर्वी ज्यांनी घरं घेतलेली आहे त्यांना केवळ सर्टिफिकेट द्यायचं होतं आणि त्यांना ॲफिडेविट त्यांना इन्कम सर्टिफिकेट द्यायचं होतं, त्यांना ॲफिडेविट देण्याची गरज नव्हती असं या ठिकाणी म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा युक्तिवाद आपल्याला म्हणावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेलं आहे. यंत्रणेचा म्हणजे अथॉरिटीचा या ठिकाणी वारंवार निष्काळजीपणा दिसून येतो आहे. शेतीचा उल्लेख तुमच्या ॲफिडेव्हिटमध्ये नाही असं न्यायमूर्तींनी या ठिकाणी म्हटलं. परंतु जी 25 एकर जमीन ज्याचा उल्लेख पिस्तूल घेत असताना करण्यात आलेला होता ती जमीन माझी नाही, ती माझ्या वडिलांची आहे असं माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत कोर्टामध्ये सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. प्रणाली, या मुद्द्यात तुम्ही आता शेवटी बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि ते पण आपण स्क्रीनवर दाखवतोय की प्रशासनाचा निष्काळजीपणा कोर्टाकडून इथे अधोरेखित करण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर देखील कोर्टाने काही प्रकारे ताशेरे ओढले असतीलच, तर त्याबाबत नेमकं प्रशासनाचा निष्काळजीपणा आपण म्हणू शकतो का? कारण वारंवार अशा प्रकारे नजरअंदाज करण्यात आल्या सगळ्या गोष्टी. नक्की आपल्याला तसं म्हणता येईल की हा प्रशासनाचा निष्काळजीपणा या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी खरं तर आता सुनील तटकरे बाहेर पडतायत आत्ताच